नमस्कार सगळ्यांना. माझं नाव निशांत गिरेजन आहे. प्रॉमिस. ठीक आहे. आणि आज आपण चॅप्टर घेऊ आपला प्लांट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. ठीक आहे. हे आपला क्लास 11चा चॅप्टर 13 आहे. ठीक आहे. 13वा चॅप्टर आहे एनसीईआरटी बुक्स मध्ये. ठीक आहे. आता आज आपण घेऊ पार्ट 1 याचा. ठीक आहे. पार्ट 1 हे चॅप्टर आपण 2 पार्ट मध्ये कव्हर करू. एक पार्ट 1 आणि पार्ट 2. ठीक आहे. त्याच्यामध्ये आता आपले कोणते कोणते सब पार्ट्स आहेत. ठीक आहे. मेन 4 आपल्याला बघायचे आहे. ते कोणते कोणते आहे आपले? सगळ्यात पहिले आपण बघू की ग्रोथ म्हणजे काय. ठीक आहे. मग त्याच्यानंतर आपण बघू 3 डेफिनेशन्स आहे. ठीक आहे. तिघहीमध्ये डिफरन्शिएशन शब्द आहे. आता ते पहिला आहे आपला डिफरन्शिएशन. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे डी डिफरन्शिएशन आणि त्याच्यानंतर रिडिफरन्शिएशन. डी म्हणजे आपण जे त्याला डिफरन्शिएट केलं होतं तर डी म्हणजे निगेटिव्ह. ठीक आहे. सबट्रॅक्ट करायचं आहे. डिफरन्शिएशन नाही होत आहे. आणि रिडिफरन्शिएशन म्हणजे पुन्हा आपण डिफरन्शिएट करत आहोत त्याला. ठीक आहे. मग हे झाले आपले 2 टॉपिक. तिसरं टॉपिक आपला असेल डेव्हलपमेंट. ठीक आहे. चॅप्टरचं नाव आहे आपलं प्लांट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. ग्रोथ बघितलं आपण, डिफरन्शिएशन, डी डिफरन्शिएशन आणि रिडिफरन्शिएशन बघितलं. त्याच्यानंतर आपण घेऊ डेव्हलपमेंट. ठीक आहे. आणि डेव्हलपमेंटच्या नंतर आपण घेऊ प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स. ठीक आहे. हे कोणते असतात? चला, हे आपण आता एनसीईआरटी मध्येच करू आणि मी तुम्हाला मेन मेन जे पॉइंट्स आहेत ते सांगेल आणि जे सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत त्याला मी हायलाइट पण करेल इथेच. ठीक आहे. चला, पहिले आपण हे जे आहे हे अ, एकदा वाचू. जे आपला पॅराग्राफ आहे, लाईन्स आहे आणि मग त्याला आपण त्याचा अर्थ समजू. ठीक आहे. आता हे काय म्हणतात, यू हॅव ऑलरेडी स्टडीड द ऑर्गनायझेशन ऑफ अ फ्लॉवरिंग प्लांट इन चॅप्टर 5. चॅप्टर 5 कोणता होता आपला? मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स. त्याच्यामध्ये आपण बघितलं, ते मी वाचलं असेल, ऑर्गनायझेशन ऑफ फ्लॉवरिंग प्लांट. ठीक आहे. आता हे जे स्ट्रक्चर्स आहे आपले, जसे की स्टेम, रूट, लीफ, फ्लावर, फ्रूट, सीड्स. ठीक आहे. हे सगळे स्ट्रक्चर्स आहे, ते कुठून आणि कसं अराईज होतात आणि ते पण एक ऑर्डरली सिक्वेन्स मध्ये. ठीक आहे. काहीतरी एक मेकॅनिझम असेल है ना, की पहिले स्टेप ए, मग स्टेप बी. पहिले सॅपलिंग असते, मग ते न्यूट्रिशन भेटते त्याला सॉइल मध्ये, मग त्याने बड्स निघते. ठीक आहे. मग त्याची स्टेम निघते बाहेर. असं आपलं राहते, एक ऑर्डर मध्ये येते सगळं काही. ठीक. तर आपल्याला माहिती आहे टर्म्स. सीड म्हणजे काय, सीडलिंग म्हणजे काय, प्लांटलेट, मच्युअर प्लांट. ठीक आहे. You have also seen that trees continue to increase in height or girth over a period of time. ठीक आहे. माहिती आहे आपल्याला की ट्रीज जे आहे, जे पेड़ आहे, वृक्ष आहे, त्यांचे हाईट आणि गर्थ वाढते ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. However, the leaves, flowers, and fruits of the same tree not only have limited dimensions but also appear and fall periodically and sometimes repeatedly. ठीक आहे. आता हे काय म्हणताय, जे आपले लीव्स राहतात, पत्ते राहतात, पुष्प राहतात आणि जे फ्रुट्स राहतात एक ट्रीचे, त्यांचे लिमिटेड डायमेन्शन्स राहते. म्हणजे त्यांचे जे लीफ आहे ते कोणताही तुम्ही वृक्ष पहा, त्यांचे डायमेन्शन सेम राहते. ठीक आहे. पत्ते, फ्लावर आणि फ्रुट्सचे पण. आणि हे जे आहे ते येतात आणि फॉल पण करतात पिरियॉडिकली. ठीक आहे. एक जे आपण मोसम म्हणतात, ते प्रत्येक मोसम मध्ये ते येतात आणि मग झडतात आणि रिपीटेडली कधी कधी. ठीक आहे. व्हेजिटेटिव्ह फेज जे आहे ते प्रिसीड कव्हर करते फ्लॉवरिंगला एक प्लांटमध्ये. ठीक आहे. कोणताही आपला प्लांट आहे, त्याच्यामध्ये एक व्हेजिटेटिव्ह फर्स्ट फेज राहते, मग त्याच्यानंतर फ्लॉवरिंग फेज राहते. ठीक आहे. हे सगळे जे आपले प्रश्न आहेत त्याचं आपल्याला जे उत्तर आहे ते आता आपण बघू हे चॅप्टर मध्ये. ठीक आहे. ऑल प्लांट ऑर्गन्स आर मेड अप ऑफ व्हेरायटी ऑफ टिश्यूज. इज देयर एनी रिलेशनशिप बिटवीन स्ट्रक्चर ऑफ अ सेल, अ टिश्यू, अन ऑर्गन अँड द फंक्शन दे परफॉर्म? ठीक आहे. आपल्याला माहिती आहे सगळे ऑर्गन जे आहेत ते व्हेरायटी ऑफ टिश्यूजने बनलेले. ठीक आहे. काय रिलेशनशिप आहे? ठीक आहे. कोणतं रिलेशनशिप आहे बिटवीन स्ट्रक्चर ऑफ अ सेल, टिश्यू, ऑर्गन आणि फंक्शन जे काढतात ते. ठीक आहे. कॅन द स्ट्रक्चर अँड द फंक्शन ऑफ दीज बी ऑल्टर्ड? ठीक आहे.
जे यांचं एक फिक्स आहे ना, हे ठरलेलं आहे, की हे तुमचं स्ट्रक्चर राहील आणि हे तुमचं फंक्शन राहील. हे आपण बदलू शकतो का? ते आपण बघूयात. ठीक आहे. ऑल सेल्स ऑफ अ प्लांट आर डिसेंडंट्स ऑफ द झायगोट. ठीक आहे. हे बघा, हे झालं आपला पहिला पॉइंट. ऑल सेल्स ऑफ अ प्लांट आर डिसेंडंट्स ऑफ द झायगोट. हे आपल्याला आपल्या मनात ठरवायचं आहे. ठीक आहे. क्वेश्चन, आता प्रश्न काय आहे? व्हाय अँड हाऊ डू दे हॅव डिफरंट स्ट्रक्चर अँड फंक्शनल ॲट्रिब्यूट्स? ठीक आहे. सगळे जे सेल्स आहेत ते एकच झायगोटनी येत आहे. ठीक आहे. मग त्यांच्या जवळ वेगळे-वेगळे स्ट्रक्चर आणि फंक्शन का बरं आहे? ठीक आहे. आता इथे आला मेन, जे याच्यासाठी आपल्याला स्टेटमेंट देते ना, ते काय राहते ॲक्चुअली माझा जे बायोलॉजीमध्ये स्कोर होता 360 क्वेशन्स होते. ठीक आहे. 360 मार्क्सचे. माझा स्कोर होता 350 आउट ऑफ 360. ठीक आहे. 2 क्वेशन्स मी अ, टच केले. पण 350 मला भेटले होते. आणि मी एन-सी-आर-टीला रटून गेलो होतो. ठीक आहे. असं म्हणजे हे बघा, आता मी तुम्हाला उदाहरण सांगतो इथे. इथे बघा, हे जे स्टेटमेंट आहे ना, डेव्हलपमेंट इस द सम ऑफ 2 प्रोसेसेस, ग्रोथ अँड डिफरन्शिएशन. ठीक आहे. असंच जे आपले स्टेटमेंट्स आहे, ते लोकं काय करतात, हे स्टेटमेंटला घेतात. ठीक आहे. एक्झाममध्ये आणि असंच ते लिहितात. डेव्हलपमेंट इस द सम ऑफ डॅश. ठीक आहे. हे जे 2 प्रोसेस आहे, त्याला ते डॅश करून घेईल. ठीक आहे. आणि तेच आपल्या ऑप्शनमध्ये राहते. ग्रोथ अँड डिफरन्शिएशन, ग्रोथ अँड डी-डिफरन्शिएशन, री-डिफरन्शिएशन अँड डी-डिफरन्शिएशन, असं 4 ऑप्शन्स बनवेल. आता जर तुम्ही हे वाला जे स्टेटमेंट आहे, ते वाचलेलं आहे एन-सी-आर-टीमध्ये, तर मग तुमच्यासाठी ते सोपं होईल. ठीक आहे. असाच प्रश्न येतात. काही तुम्हाला गाईड बुक आणि दुसरं रेफरन्स बुक हे सगळं करायची काहीच आवश्यकता नाही. ठीक आहे. हे झालं आपला पहिला स्टार पॉइंट. 2 प्रोसेस, ग्रोथ आणि डेव्हलपमेंट. ठीक आहे. ग्रोथ आणि डिफरन्शिएशन. आता टू बिगिन विथ, इट इज एसेन्शियल अँड सफिशियंट टू नो द डेव्हलपमेंट ऑफ अ मॅच्युअर प्लांट फ्रॉम अ झायगोट. झायगोट म्हणजे काय? आपलं फर्टिलाइज्ड एग आहे. फॉलो प्रिसाइज अँड हायली ऑर्डर्ड सक्सेशन ऑफ इव्हेंट्स. ठीक आहे. जे आपलं डेव्हलपमेंट राहते, कोणताही प्लांट जे मॅच्युअर झालेला आहे आजच्या टाईममध्ये, ते एक झायगोटनी याला होता, फर्टिलाइज्ड एगनी, आणि त्यांनी काय फॉलो केलं, एक प्रिसाइज आणि खूपच हायली ऑर्डर पद्धतशीर एक जे इव्हेंट्सचं सक्सेशन होतं, ते त्यांनी फॉलो केलं. आता हे जे पूर्ण प्रोसेस आहे, तेव्हा एक कॉम्प्लेक्स बॉडी ऑर्गनायझेशन जे आहे ते फॉर्म होते. आणि ते काय फॉर्म करते आपलं? रूट्स, लीव्हज, ब्रांचेस, फ्लॉवर्स, फ्रुट्स आणि सीड्स. आणि मग ते मरून जातात. ठीक. चला, आता अजून एक इम्पोर्टंट. फर्स्ट स्टेप इन द प्रोसेस ऑफ प्लांट ग्रोथ इज सीड जर्मिनेशन. हे आलं अजून एक. जे आपला पहिला स्टेप आहे, ठीक आहे. प्लांटचा ग्रोथ आहे. त्याच्यामध्ये जे पहिला प्रोसेस आहे, पहिला स्टेप जे आहे, ते कोणतं आहे? सीड जर्मिनेशन. ठीक आहे. सीडचं जर्मिनेशन. याला असं करा, फर्स्ट स्टेप सीड जर्मिनेशन, प्लांट ग्रोथ. ठीक आहे. हे झालं आपलं दुसरं स्टार्ट पॉइंट. The seed germinates when favorable conditions for growth exist in the environment. सीड केव्हा जर्मिनेट करेल? जेव्हा फेवरेबल कंडिशन्स राहील. असं अंडरलाईन केलं. जेव्हा तुम्ही आता रिवाईज कराल ना, मी तुम्हाला सांगेल. हे पेज मी कंप्लीट करतो. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, की असं याला रिवाईज पण कसं करायचं. आणि हे जे स्पेस दिलेली आहे ना एन-सी-आर-टीमध्ये खूप चांगले कन्सेप्ट आहे. हे स्पेस पण दिलेली आहे. हे जे खाली स्पेस आहे ना इथे, हे पूर्ण इथे स्पेस दिलेली आहे. हे पूर्ण स्पेस आहे. मग इथे पण स्पेस आहे. का बरं दिलेली आहे? त्याचा एक अर्थ आहे ना, म्हणून काहीतरी कारण आहे, तिथे स्पेस दिलेली आहे आपल्याला. ठीक आहे. चला. आता जर हे फेव्हरेबल कंडिशन्स आपला नाही आहे. ठीक आहे. ॲब्सेन्स ऑफ फेव्हरेबल कंडिशन. सीड्स डू नॉट जर्मिनेट अँड गोज इंटू अ पिरियड ऑफ सस्पेंडेड ग्रोथ और रेस्ट. ठीक आहे. जर फेव्हरेबल कंडिशन्स असेल, मग ते जर्मिनेट करेल. जर हे फेव्हरेबल कंडिशन्स नसले, तेव्हा ते जर्मिनेट नाही होईल. ठीक आहे. सीड्स ते जर्मिनेट नाही होईल आणि ते कुठे जाणार? सस्पेंडेड ग्रोथ आणि रेस्ट जे आहे, त्याला म्हणतात त्याच्या स्टेटमध्ये. एकदा फेव्हरेबल कंडिशन्स रिटर्न झाले,
ठीक आहे. सीड्स काय करणार, ते आपली मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज जे आहे त्याला पुन्हा स्टार्ट करेल आणि मग तेव्हा ग्रोथ पण होईल. ठीक आहे. वन्स फेवरेबल कंडिशन रिटर्न, सीड्स रिझ्यूम मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज अँड ग्रोथ टेक्स प्लेस. अजून काय लिहिलं आहे? इन दिस चॅप्टर यू शॅल ऑल्सो स्टडी सम ऑफ द फॅक्टर्स विच गव्हर्न अँड कंट्रोल दिस डेव्हलपमेंट प्रोसेस. ठीक आहे. कोणते कोणते फॅक्टर्स आहेत जे गव्हर्न करतात आणि कंट्रोल करतात हे प्रोसेसला. ठीक आहे. आता हे जे फॅक्टर्स आहे डेव्हलपमेंटल प्रोसेस कंट्रोल करण्याचे, ते दोन प्रकारचे आहे. एक आहे आपले इंट्रिन्सिक फॅक्टर, त्याला आपण म्हणतात इंटरनल फॅक्टर, आणि दुसरे आहे एक्सट्रिन्सिक फॅक्टर, ज्याला म्हणतात आपण एक्सटर्नल फॅक्टर. ठीक आहे. कोणते आहे? गव्हर्न अँड कंट्रोल फॅक्टर्स विच गव्हर्न अँड कंट्रोल. ठीक आहे. इंट्रिन्सिक आणि एक्सट्रिन्सिक. चला, झालं हे. आता मी सांगतो तुम्हाला की आपण जे स्पेस आहे आपली त्याचं कसं यूज करायचं, म्हणजे जे स्पेस आहे त्याचं कसं चांगल्याने यूज करायचं. चला, इथे मेन पॉईंट काय होता? डेव्हलपमेंट इज अ प्रोसेस, ग्रोथ अँड डिफरन्शिएशन. आपण काय करू, इथे लिहू. या पेजवर सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट कोणता आहे? फर्स्ट पॉईंट. असं डॉट द्या आणि लिहा डेव्हलपमेंट इज इक्वल टू ग्रोथ प्लस डिफरन्शिएशन. ठीक आहे, झालं. दुसरं पॉईंट बघा. दुसरं पॉईंट काय आहे? फर्स्ट स्टेप इन द प्लांट ग्रोथ इज सीड जर्मिनेशन. ठीक आहे, असं लिहा. फर्स्ट स्टेप प्लांट ग्रोथ. प्रिसाइज लिहायचं आहे आपल्याला, पूर्ण सेंटेन्स नाही लिहायचं आहे. फर्स्ट स्टेप प्लांट ग्रोथ इज इक्वल टू जर्मिनेशन. झालं. तिसरा बघा इथे. आता फॅक्टर्स विच गव्हर्न अँड कंट्रोल. ठीक आहे, म्हणजे फॅक्टर्स विच. आता इथे लिहून देतो मी. विच ला आपण लिहू इथं असं, ह्याला लिहू आपण विच. ठीक आहे. ठीक आहे, हे राहू द्या. शॉर्ट फॉर्म नाही यूज करू आपण, कन्फ्युज होईल. फॅक्टर्स विच गव्हर्न कंट्रोल. ठीक आहे, फॅक्टर्स गव्हर्न कंट्रोल. आता हे कोणते आहे? यालाच आपण फ्लो चार्ट बनवू. एक आहे एक्सट्रिन्सिक फॅक्टर आणि दुसरा आहे इंट्रिन्सिक फॅक्टर. ठीक आहे. एक्सट्रिन्सिक म्हणजे एक्सटर्नल, इंट्रिन्सिक म्हणजे इंटरनल. ठीक आहे, हे झालं. असं आपण लिहून केलं. एक समरी जी होती ही पेजची, ते आपण इथे लिहून केलं त्याला. ठीक आहे, चला नेक्स्ट बघा. आता इथे आपल्याला 13.1 फिगर जे आहे त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे? जर्मिनेशन अँड सीडलिंग डेव्हलपमेंट इन बीन. ठीक आहे, बीन जे आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. हे बघा इथे. सगळ्यात पहिले हे जे आहे आपली ब्राऊन कलरची, ते आहे आपली सॉइल लाईन. ठीक आहे, ते आहे आपली सॉइल लाईन. त्याच्यामध्ये आपण सीडला सो केला. ठीक आहे, सीड टाकला त्याच्यामध्ये. मग त्याच्यामध्ये काय आला? एक आला कॉटिलिडॉन. ठीक आहे, ते कॉटिलिडॉन आतमधून काय निघाला? एक हायपोकोटाईल. हायपो म्हणजे काय? डाऊन. ठीक आहे, कॉटिलिडॉन होता आहे, मग आला आपला हायपोकोटाईल. मग हे जे हायपोकोटाईल होता, मग कॉटिलिडॉन होता, आणि त्याच्या वरती काय आहे आपला? एपिकोटाईल हुक. हे काय आपला? एपिकोटाईल हुक. आणि हे सीड कोट, हे सीड कोट होता इथे, हे असं होतं सीड कोट. ठीक आहे, ते रप्चर झालं. आता याच्या नंतर कॉटिलिडॉन आहे. ठीक आहे, वरती त्याचा एपिकोटाईल आणि खालती आहे हायपोकोटाईल. ठीक आहे. हे मग जे हायपोकोटाईल आहे ते डिफरन्शिएट झाला रूट सिस्टम मध्ये. हे जे पूर्ण रूट्स. ठीक आहे, आणि जे एपिकोटाईल होता हे पूर्ण आहे आपलं. हे जे पूर्ण आहे काय आपलं? लीफ आहे, स्टेम आहे, नोड आहे, इंटरनोड आहे, ते आला एपिकोटाईल पासून. असं हे एक सिस्टमॅटिक मॅनरने डिफरन्शिएट होते. ठीक आहे, हे फिगर पण आपण कम्प्लीट केलं. आता हे फिगर मध्ये पण ते आपल्याला प्रश्न विचारतील,
कोणताही जे लेबलिंग आहे त्याला ते गायब करतील आणि तिथे ब्लँक राहील. त्याला ते लेबल करून देईल. ठीक आहे. ए, बी असं. एकदा लेबल केला, तर आपल्याला सांगायचं आहे की काय आहे ते. ठीक आहे. चला, नेक्स्ट बघू आता आपण ग्रोथ. ठीक आहे. जे आपला पहिला टॉपिक आहे, इम्पॉर्टंट टॉपिक, ते आहे आपला ग्रोथ. 13.1 ग्रोथ. आता एक टिप आहे तुमच्यासाठी, की जेव्हा पण तुम्ही कोणत्याही सब्जेक्टचा करतात, असं रिव्हिजन करतात, तेव्हा पहिल्यांदा तुम्ही वाचत आहे ते सगळं चॅप्टरला. एक असं करायचं, की जे पण आपले लेबलिंग्स आहे, जे मेन हेडिंग्स आहेत त्या सब्जेक्ट ते चॅप्टरमध्ये, त्याला ना लेबल करायचं असं. जसं की मी इथे ग्रोथला लेबल केला आहे. त्याच्याने काय होतं, आपलं स्पेशल अटेन्शन जातं. आपलं जे माइंड आहे, है ना, आपलं मस्तिष्क काय करते, त्याला मग थोडं जास्ती रिसेप्टिव्ह होऊन जाते, की अच्छा हे जे गोष्टी आहे, ते काहीतरी महत्वाचे आहे. हे आपल्याला वाचायचं. आणि अजून एक हे होते, की जेव्हा पण तुम्ही अभ्यास करता, तेव्हा तुमचं पण स्वतःचं असं मन होते, की चला आपण अभ्यास करावा. हां. नाहीतर जसं तुम्ही असंच ठेवून दिलं त्याला असं, म्हणजे हे बघा, हे पूर्ण असं प्लेन आहे. तुमचं पण मन नाही लागेल अभ्यास करताना. ठीक आहे. चला. हे काही टिप्स आहे. मी मधात-मधात असं टिप्स देईल तुम्हाला. कारण की मी पण तेच फेजमधून निघालेलो आहोत. ठीक आहे. आम्ही पण होते एकदा 11वी कक्षामध्ये, 12वी कक्षामध्ये. आम्ही तुम्हाला टिप्स देऊ शकतो, जे जे आम्हाला डिफिकल्टीज होती. आमची जी डिफिकल्टीज होती, काय तुम्ही करायचं, नाही करायचं, काहीतरी टिप्स आणि असं मदत देईल. चला, ग्रोथ स्टार्ट करू आपण. ठीक आहे. आता ग्रोथ जे आहे, पहिले आपण एकदा वाचू. ठीक आहे, पूर्ण पॅराग्राफ. ग्रोथ इज रिगार्डेड as one of the most fundamental and conspicuous characteristics of living being. ठीक है. What is growth? Growth can be defined as irreversible, permanent increase in size of an organ or its parts, or even of an individual cell. Generally, growth is accompanied by metabolic processes, both anabolic and catabolic, that occur at the expense of energy. Therefore, for example, expansion of a leaf is growth. How would you describe the spelling of piece of food when placed? तर काय म्हणत आहे हे बघा. जे आपलं ग्रोथ आहे, जे टर्म आहे ग्रोथ, ते आपलं मोस्ट फंडामेंटल आणि कॉन्स्पिक्युअस कॅरेक्टरिस्टिक्स आहे लिव्हिंग बीइंगचं. ठीक आहे. वन ऑफ द मोस्ट काय लिव्हिंग. ग्रोथची डेफिनेशन काय आहे हे बघायचं. ग्रोथ कॅन बी डिफाईन्ड ॲज. इथे जर असं लिहिलेलं आहे ना, की हे बघा, ग्रोथ कॅन बी डिफाईन्ड ॲज, तर हे तुम्हाला दिमागमध्ये ठरायचं की हे खूपच इम्पॉर्टंट आहे. तर इथे काय करायचं आपण, हे ग्रोथची डेफिनेशन काय आहे? Irreversible, permanent increase in size of an organ or its parts or even of an individual cell. ठीक आहे. फर्स्ट स्टेप काय आहे? इरिव्हर्सिबल पाहिजे. इरिव्हर्सिबल म्हणजे एकदा ग्रोथ झाली, ते साईज मध्ये कमी नाही होत. परमनंट, टेम्पररी नाही. इन्क्रीज इन साईज ऑफ एन ऑर्गन और इट्स पार्ट्स. ऑर्गनचा साईज वाढत आहे किंवा जे ऑर्गनचे पार्ट आहे त्यांचा साईज वाढत आहे किंवा इव्हन ऑफ एन इंडिव्हिज्युअल सेल. ठीक आहे. हे आहे डेफिनेशन ऑफ ग्रोथ. इथे काय लिहायचं आपण? असं, ग्रोथ डेफिनेशन. ठीक आहे. असं एरो ठेवायचं इथे. जेव्हा तुम्ही रिवाइज कराल, तुमच्यासाठी हे खूप सोपं होऊन जाईल.
रिवाइज करायला, तुम्हाला बघावं नाही लागेल की याच्या कुठे आहे डेफिनेशन, कुठे आहे. मला माहिती आहे की इथेच आहे डेफिनेशन. ठीक आहे. आणि ते काय म्हणत आहे, जनरली जेव्हा पण ग्रोथ होते तेव्हा अजून काय दोन म्हणजे काय होतात, मेटाबॉलिक प्रोसेसेस. मेटाबॉलिक प्रोसेस म्हणजे सिस्टमॅटिक प्रोसेस, काहीतरी कामचे प्रोसेस, काहीतरी बनवायचे, काहीतरी तेव्हा काहीतरी तोडायचे प्रोसेस आहे. ते जनरली अकम्प्लीड बाय मेटाबॉलिक प्रोसेस. कोणते? बोथ एनाबॉलिक अँड कॅटाबॉलिक. एनाबॉलिक म्हणजे बनवायचे आणि कॅटाबॉलिक म्हणजे तोडायचे. ठीक आहे. आणि हे होतात ऍट दी एक्सपेन्स ऑफ एनर्जी, है ना. असं फ्री मध्ये नाही होत. ठीक आहे. काहीतरी एनर्जी त्याच्यामध्ये एक्सपेंडिचर होते. चला. आणि एक्झाम्पल त्यांनी काय दिलं, एक्सपान्शन ऑफ अ लीफ, ते ग्रोथ आहे. तर लीफ साईज मध्ये वाढत आहे, ते ग्रोथ आहे. हे जे आहे आपलं स्वेलिंग ऑफ पीस ऑफ वुड वेन प्लेस्ड इन वॉटर, ते काय आहे ते आपल्याला सांगतात. ठीक आहे. जेव्हा पण स्वेलिंग ऑफ पीस, आता हे जे आहे ना, हे क्वेश्चन आहे. तुम्हाला जर माहिती असेल, जेव्हा टाकतो सेल्स आहे ते वाढतात किंवा जे पाणी आहे ते लकण्यामध्ये घुसतं. विचार करा थोडासा, की जेव्हा आपण एक लकड्याला पाणीमध्ये टाकला, तेव्हा ते लकड्याच्या साईज वाढते की जे पाणी आहे ते लकडेमध्ये जाते. आणि त्याला कम्पेअर करा, जे आपली डेफिनेशन आहे ग्रोथची, त्याच्याने त्याला कम्पेअर करा. चला, विचार केला तुम्ही? ठीक आहे. तर याचं उत्तर काय? म्हणजे आपला इम्बायबिशनचं फेनॉमिनन माहिती आहे तुम्हाला? इम्बायबिशन एक असं फेनॉमिनन हे असते, एक की जेव्हा पण तुम्ही ते फेकतात त्याला किंवा ठेवतात पकडायला पाणीमध्ये, तेव्हा जे पाणी आहे ते त्याच्यामध्ये येतं. ठीक आहे. त्याचं साईज वाढत आहे, ते त्याच्या ती ग्रोथ नाही आहे. त्याचं जे सेल्स आहे वूडचे, ते नंबर मध्ये नाही वाढत आहे, म्हणूनच ते ग्रोथ नाही. ठीक आहे. इथे आपण दोन घेऊ. हे जे आहे ते आहे नॉट ग्रोथ. ठीक आहे. ग्रोथ नाही आहे. आता नेक्स्ट बघायचं. नेक्स्ट आपला सब टॉपिक आहे. ठीक आहे. ग्रोथ मध्ये काय की प्लांट ग्रोथ जनरली इज इनडिटर्मिनेट. ठीक आहे. प्लांट ग्रोथ इनडिटर्मिनेट म्हणजे असं डिफाईन नाही आहे की हेच पेसवर हेच स्पीडने ते वाढतील, ग्रो करेल. ठीक आहे. प्लांट ग्रोथ काय आपले इनडिटर्मिनेट आहे. प्लांट ग्रोथ इज युनिक because plants retain the capacity for unlimited growth throughout their life. This ability of the plants is due to the presence of meristem at certain locations in their body. The cells of such meristems have the capacity to divide and self perpetuate. The product, however, soon loses the capacity to divide, and such cells make up the plant body. This form of growth, wherein new cells are always being added to the plant body by the activity of the meristem, is called open form of growth. What would happen if meristem ceases to divide? Does this ever happen? ठीक आहे. काय अर्थ आहे हे पॅराग्राफचा? प्लांट ग्रोथ युनिक आहे. का बरं युनिक आहे? कारण की प्लांट्स जे आहे ते रिटेन करतात कॅपॅसिटी फॉर अनलिमिटेड ग्रोथ थ्रू आउट दर लाईफ. ठीक आहे. हे बघा इम्पॉर्टंट आहे. रिटेन द कॅपॅसिटी फॉर अनलिमिटेड ग्रोथ थ्रू आउट दर लाईफ. पूर्ण त्यांचे लाईफ आहे त्याच्यामध्ये ते केव्हा पण ग्रोथ करू शकतात. ठीक आहे. अनलिमिटेड ग्रोथ. हे जे एबिलिटी आहे प्लांट्सची इज ड्यू टू प्रेझन्स ऑफ मेरिस्टेम्स ऍट सर्टन लोकेशन बॉडी. ठीक आहे. याचा ड्यू टू काय आहे आपलं मेरिस्टेम. इथे इम्पॉर्टंट आहे मेरिस्टेम्स ऍट सर्टन लोकेशन इन द बॉडी. ठीक आहे. काहीतरी जे लोकेशन तिथे मेरिस्टेम्स राहतात. हे जे मेरिस्टेम्सचे आपले सेल्स राहतात, यांचं जवळ राहते कॅपॅसिटी टू डिवाइड अँड सेल्फ परपेच्युएटेड. सेल्स ऑफ सच मेरिस्टेम कॅपॅसिटी टू डिवाइड अँड सेल्फ परपेच्युएट. ठीक आहे. ते डिवाइड करेल आणि त्यांचा नंबर वाढेल. त्यांचे टाईप ऑफ सेल्स आहे त्यांचा नंबर स्वतःच वाढेल. प्रोडक्ट however soon loses the capacity to divide and such cells make up the plant body. ठीक आहे. हे समजा आपला एक प्लांट बॉडी आहे.
ठीक आहे. हे आहे आपलं प्लांट बॉडी असं. ठीक आहे. तर जे मेरिस्टेम होते, हे जे मेरिस्टेमचे सेल होते, त्यांच्याजवळ हे आहे कॅपॅसिटी, एबिलिटी किती डिव्हाईड करेल आणि स्वतःचा नंबर हे करेल. पण जे आपला प्रोडक्ट आहे इथे, प्रोडक्ट काय आपला प्लांट बॉडी आहे. ठीक आहे. ते आपलं लूज करून घेते कॅपॅसिटी. ठीक आहे. आणि हेच सेल्स जेव्हा ते लूज करतात कॅपॅसिटी डिव्हाईड, ते बनवतात आपली प्लांट बॉडी. ठीक आहे. आता हे पूर्ण जे आपण डिस्कस केलं आतापर्यंत, दिस फॉर्म ऑफ ग्रोथ wherein new cells are always being added to the plant body by the activity of the meristem is called ओपन फॉर्म ऑफ ग्रोथ. ठीक आहे. हेच जे आपला फॉर्म ऑफ ग्रोथ आहे. ठीक आहे. इथे नवीन सेल्स जे आहेत ते ऍड होत आहे प्लांट बॉडीमध्ये आणि कोण ऍड करत आहे ते आहे आपले मेरिस्टेम. हा ना. ह्याला पण म्हणतात ओपन फॉर्म ऑफ ग्रोथ. ठीक आहे. हे आपलं दुसरं आपल्याला अजून एक डेफिनेशन भेटला इथे. ओपन फॉर्म ऑफ ग्रोथचा काय अर्थ आहे? ओपन फॉर्म ऑफ ग्रोथचा डेफिनेशन इथे भेटला आपल्याला. ठीक. तर याला पण आपण असं पण करू शकतो इथे, जसं आपण ग्रोथची डेफिनेशनचा इंडिकेटर बनवला होता तिथे, तिथे पण लिहू ओपन फॉर्म ऑफ ग्रोथचा डेफिनेशन आहे हे. ठीक. चला. आता आपण आपल्याला माहिती आहे अबाउट हे काय रूट अपायकल मेरिस्टेम आणि शूट अपायकल मेरिस्टेम. शूट म्हणजे काय असते? शूट म्हणजे जे काही ग्राउंडच्या वरती आहे, हे ग्राउंड आहे. जे काही याच्या वरती आहे त्याला आपण म्हणतात शूट. जे काही खालती आहे त्याला रूट. ठीक आहे. हे टर्मिनॉलॉजी राहते आपली शूट आणि रूटची. आणि आपल्याला माहिती आहे जे रूट अपायकल मेरिस्टेम आहे आणि शूट अपायकल मेरिस्टेम आहे, ते आपले रिस्पॉन्सिबल आहे प्रायमरी ग्रोथ ऑफ प्लांट्स. ठीक आहे. जे आपला प्रायमरी ग्रोथ असते प्लांटचा, त्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे? हे बघा इथे डायग्राम पण दिलेला आहे. ते बघू आपण. आणि प्रिन्सिपल कॉन्ट्रीब्यूट टू द इलॉंगेशन ऑफ द प्लांट्स अलोंग देअर ॲक्सिस. ठीक आहे. ते प्रिन्सिपली कुठे कन्व्हर्ट करतात? इलॉंगेशन ऑफ प्लांट्स अलोंग देअर ॲक्सिस. जे त्यांचे ॲक्सिस आहे त्यांचं अलोंग म्हणजे स्टेमच्या डायरेक्शन मध्ये, टिपच्या डायरेक्शन आणि रूटच्या टिप आहे त्याच्या डायरेक्शन मध्ये. Here also noted dicotyledonous plants and gymnosperms. आता हे बघा, डायकॉट प्लांट्स आणि जिम्नोस्पर्म्स. लॅटरल मेरिस्टेम, व्हॅस्क्युलर कॅम्बियम अँड कॉर कॅम्बियम अपियर लेटर इन लाईफ. ठीक आहे. जे आपले डायकॉटिलेडनस प्लांट्स आहेत आणि जिम्नोस्पर्म्स आहेत, त्याच्यामध्ये काय असते? 3 प्रकारचे हे राहतात. एक आहे आपला लॅटरल मेरिस्टेम, व्हॅस्क्युलर कॅम्बियम आणि कॉर कॅम्बियम. ते आपल्या नंतर येतात. ठीक आहे. हे तो मेरिस्टेम्स आहे जे आपले इन्क्रीज करतात गर्थ ऑफ द ऑर्गन्स. ठीक आहे. इन विच दे आर ऍक्टिव्ह. म्हणजे जे काही ऑर्गन मध्ये ते ऍक्टिव्ह आहे त्या पॉइंटवर ते प्लांटचा जे लाईफ टाईम आहे त्या पॉइंटवर ते जे काही ऑर्गन मध्ये ऍक्टिव्ह आहे त्याची गर्थ इन्क्रीज करायची. रूट आणि शूट एपिस्टेम चे मेरिस्टेम होते ते काय करत होते? ते अलॉंग द ऍक्सिस करत होते. ठीक आहे. हे काय करेल? हे गर्थ जे आहे प्लांटची जे थिकनेस आहे त्याला इन्क्रीज वाढेल. ठीक आहे. आणि हे जे ग्रोथ आहे त्याला आपण म्हणतात सेकंडरी ग्रोथ ऑफ. ठीक आहे. इन्क्रीज इन गर्थ ऑफ द ऑर्गन्स इन विच दे आर ऍक्टिव्ह आणि ह्याला आपण काय म्हणतात? सेकंडरी ग्रोथ ऑफ प्लांट. ठीक आहे. तर इथे काय आपला इन्क्रीज इन गर्थ ऑफ द ऑर्गन्स, ते आहे आपला सेकंडरी ग्रोथ ऑफ प्लांट. ठीक आहे. आणि कुठे आहे? डायकॉट प्लांट्स आणि जिम्नोस्पर्म्स मध्ये काय आहे? लॅटरल मेरिस्टेम, व्हॅस्क्युलर कॅम्बियम, कॉर कॅम्बियम. ठीक आहे. आता हे बघा, हे डायग्राम मध्ये आपण रिवाइज करूया. हे डायग्राम आहे ते. ठीक आहे. डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ लोकेशन ऑफ रूट अपायकल मेरिस्टेम. हे पहा, रूट अपायकल मेरिस्टेम कुठे आहे? खालती आहे इथे. कलर कोडिंग करू आपण इथे आता. हे बघा, हे आहे आपला रूट अपायकल मेरिस्टेम खालती आणि वरती काय आहे ते? शूट अपायकल मेरिस्टेम. ठीक आहे. इथे बघा, आता रूट अपायकल मेरिस्टेम मध्ये जे आपले डायरेक्शन ऑफ ग्रोथ आहे ते कसे आहे? वरती आहे. हे पार्ट जे आहे, हे वाला, हे वाला जे पार्ट आहे ते आहे आपला मेरिस्टेम वाला पार्ट आणि ग्रोथ कुठे होत आहे? असं.
वरती होत आहे. ठीक आहे. हे झालं आपला रूट अपिकल मेरिस्टेम. आता तसंच इथे बघा, शूट अपिकल मेरिस्टेम आहे. शूट अपिकल मेरिस्टेम कोणता आहे पार्ट आहे? हे जे काळावाला आहे, हे वाला. आणि ग्रोथ कशी होत आहे? खालती होत आहे. ठीक आहे. हे झालं शूट अपिकल मेरिस्टेम. तर हे आता फॉर्म झालं, हे आपलं पार्ट आहे रूट खालचा आणि वरचा आहे शूट. ठीक आहे. हे होतं अलोंग द ॲक्सिस. जे आपली हे अलोंग द ॲक्सिस आहे, हे अलोंग द ॲक्सिसचा अर्थ काय आहे? हे वाला. हे जे ॲक्सिस आहे, पॅरलल, ते झाली आपली अलोंग द ॲक्सिस. आणि इन्क्रीजिंग गर्थ म्हणजे काय? हे बघा इथे एरोज दिलेला आहे ना. पहिले जे त्याची गर्थ होती ते इतकी होती. इतके होते. मग त्याच्यानंतर किती झाली? इतकी झाली. तर हे इतकं पार्ट जे आहे ते वाढलं त्याचं गर्थमध्ये, विड्थमध्ये. हे कोणी करत आहे? व्हॅस्क्युलर कॅम्बियम. हे बघा इथे पण व्हॅस्क्युलर कॅम्बियम एक आहे. है ना? हे आहे आपला व्हॅस्क्युलर कॅम्बियम आणि इथे पण आहे व्हॅस्क्युलर कॅम्बियम. हे झालं आपला इन्क्रीज इन गर्थ. ठीक आहे. हे जे करतात आपले जे शूट रूट अपिकल मेरिस्टेम. ठीक आहे. हे जे रूट अपिकल मेरिस्टेम जे काही करतात, ते आहे आपला प्रायमरी ग्रोथ. ठीक आहे. हे प्रायमरी ग्रोथ. आणि जे व्हॅस्क्युलर कॅम्बियम करत आहे, कोणता फॉर्म ऑफ ग्रोथ आहे? ते आहे आपला सेकंडरी फॉर्म ऑफ ग्रोथ. ठीक आहे. हे आहे आपला सेकंडरी. ठीक आहे. तर असं आपण आता काय केलं, एकच हे यामध्ये डायग्राम मध्ये आपण रिवाइज केलं पूर्ण जे काही आपण शिकलो आतापर्यंत. नेक्स्ट बघा, पहिला पॉईंट काय होता आपला? ग्रोथ आपला इंडिपेंडेंट आहे. दुसरा पॉईंट काय आहे? ग्रोथ जे आहे ते मेजरेबल आहे. चला लिहू आता आपण नंतर कंबाईन करून इनडिटर्मिनेट मेजरेबल. हे काय म्हणत आहे? Growth at cellular level is principally a consequence of increase in the amount of protoplasm. ठीक है? Since therein protoplasm is difficult to measure directly, since increase in protoplasm, ठीक है, difficult to measure directly, one generally measures some quantity which is more or less proportional to it. Growth is therefore measured by variety of parameters, some of which are कोणते कोणते पॅरामीटर्स आहे? Increase in fresh weight, dry weight, length, area, volume, and cell number. You may find it amazing to know that one single maize root apical meristem can give rise to more than 17,500 new cells per hour, whereas cells in a watermelon may increase in size by up to 350,000 times. In the former, growth is expressed as increase in cell number. The latter expresses growth as increase in size of the cell, while the growth of a pollen tube is measured in terms of its length. An increase in surface area denotes the growth in dorsiventral leaf. ठीक आहे. आता हे जे पूर्ण पॅराग्राफ आहे त्याचा जे एक समरी आपण म्हणू शकतात किंवा जे सार आहे ते काय आहे, की ग्रोथ जे आहे मेजरेबल आहे. म्हणजे आपण मेजर करू शकतो, आपण मापू शकतो की किती ग्रोथ झाली आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिले आपण बघू इथे ग्रोथ सेल्युलर लेव्हलवर प्रिन्सिपली काय आहे, ते आपलं कॉन्सिक्वेन्स आहे. म्हणजे आपल्याला काय दिसते ते आहे इन्क्रीज इन द अमाउंट ऑफ प्रोटोप्लाझम. ठीक आहे. जे प्रोटोप्लाझम वाढत आहे ते आहे ग्रोथ सेल्युलर लेव्हलवर. आता इन्क्रीज इन प्रोटोप्लाझम जे आहे ते आपण मेजर नाही करू शकत डायरेक्टली. ठीक आहे. तर आपण काय मेजर करतात, असे कोणती क्वांटिटी करतात जे प्रपोर्शनल टू इट आहे. म्हणजे जर हे वाढत आहे म्हणजे ग्रोथ होत आहे, जर हे क्वांटिटी वाढत आहे म्हणजे ग्रोथ होत आहे, ते आपण मापू शकतो. ठीक आहे. तर कोणते कोणते पॅरामीटर्स आहेत जे आपण ग्रोथसाठी वाचतो? हे बघा, हे इम्पॉर्टंट आहे इथे. इन्क्रीज इन फ्रेश वेट, ड्राय वेट, लेंथ, एरिया, व्हॉल्यूम अँड सेल नंबर. ठीक आहे. इन्क्रीज आहे. सगळं काय मध्ये हे इन्क्रीजच आहे. कोणत्या कोणत्या पॉइंट्स मध्ये इन्क्रीज आहे? फ्रेश वेट, ड्राय वेट, लेंथ, एरिया, व्हॉल्यूम, सेल नंबर. ठीक आहे.
इंक्रीज इन फ्रेश वेट, ड्राय वेट, लेंथ, एरिया, व्हॉल्यूम, सेल नंबर, हे आपले पॅरामीटर्स आहे. ठीक आहे. आता इथे 2 एक्झाम्पल्स आपल्याला दिलेले आहे अलॉंग विथ नंबर. एक्झाम मध्ये आपल्याला हे असं 10-15 वर्षापूर्वी ते असं विचारत होते, की जे काही नंबर दिले होते ना फॅक्ट बेस्ड, त्याचे प्रश्न ते विचारत होते. आता ते नाही विचारत, पण तरी पण आपण आपल्या लक्षात ठेवायचं आहे. इथे आपल्याला दिलेलं आहे वन सिंगल मेज अपायकल रूट स्ट्रीम. ठीक आहे. वन सिंगल मेज रूट अपायकल मेरिस्टेम. ते किती सेल्स फॉर्म करतात? 17,500 न्यू सेल्स पर आवर. ठीक आहे. दुसरं आपल्याला दिलेलं आहे वॉटरमेलन. इन्क्रीज इन साइज बाय अप टू 3,50,000 टाइम्स. ठीक आहे. आता हे जे आपला जे आपण मेजच्या रूट अपायकल मेरिस्टेम बघितला, त्याच्यामध्ये जे ग्रोथ आहे ते एक्सप्रेस्ड आहे इंक्रीज इन सेल नंबर. सेलच्या नंबर मध्ये आपण एक्सप्रेस करत आहोत की अच्छा किती सेल्स वाढले म्हणजे ग्रोथ झाला आहे. ठीक आहे. वॉटरमेलन मध्ये आपण काय बघत आहोत? इन्क्रीज इन साईज ऑफ द सेल बघत आहोत. त्याच्यामध्ये आपण बघत आहे की साईज जर वाढत आहे इतकं म्हणजे ग्रोथ होत आहे. ठीक आहे. जे आपला पोलर ट्यूब आहे त्याचं आपण लेंथ मेजर करतो. जर त्याची लेंथ वाढत आहे म्हणजे ग्रोथ होत आहे. आणि जे आपला डॉर्सी वेंट्रल लीफ आहे, ठीक आहे, डॉर्सी वेंट्रल लीफ, त्याच्यामध्ये आपण सरफेस एरिया बघतो. तर सरफेस एरिया वाढत आहे म्हणजे ग्रोथ. ठीक आहे. हे म्हणजे ग्रोथ होत आहे असं ग्रोथ आपण मेजर पण करू शकतो. हे होत आहे. तिसरा बघा आता इथे थर्ड पॉइंट. थर्ड जे आपली सब हेडिंग आहे ग्रोथ मध्ये ते फेजेस ऑफ ग्रोथ. ठीक आहे. थर्ड आहे आपला फेजेस. फेजेस ऑफ ग्रोथ काय आहे? आता period of growth generally divided into 3 phases. किती phases? 3 phases, namely meristematic, elongation, and maturation. Okay. Let us understand this by looking at the root tips. Constantly dividing cells, both at the root apex and the shoot apex, represent the meristematic phase of growth. The cells in this region are rich in protoplasm, possess large conspicuous nuclei. See, cell walls are primary in nature, thin, cellulosic, with abundant plasmodesmatal connections. Cells proximal, म्हणजे just next away from the tip, to the meristematic zone represent the phase of elongation. ठीक आहे. Cells proximal, म्हणजे just next away from the tip to the meristematic zone, हे काय रिप्रेझेंट करतात? फेज ऑफ elongation. यांची स्पेशालिटी काय राहते आपली? increased vacuolation, cell enlargement, new cell wall deposition. ठीक आहे. Further away from the apex, म्हणजे more proximal to the phase of elongation, ते आपलं राहते portion of axis which is undergoing the phase of maturation. हे जे आहे cells of phase of maturation, cells of this zone attain their maximal size in terms of wall thickening, protoplasmic modification. मोस्ट ऑफ द टिश्यूज अँड सेल टाइप्स जे आहे ते फेज ऑफ मॅच्युरेशन मध्ये आहे. आता याचं आपण हे बघू. तेव्हा पिरियड ऑफ ग्रोथला आपण डिवाइड केलं. जे फेज ऑफ ग्रोथ आहे त्याला 3 फेज मध्ये आपण डिवाइड केलं. कोणते कोणते फेज? मेरिस्टेमॅटिक फेज, इलॉंगेशन फेज आणि मॅच्युरेशन फेज. ठीक आहे. चला, हे रूट टिप इथे दिलेली आहे फिगर 13.3 मध्ये, त्याला बघू. कॉन्स्टंटली डिवायडिंग सेल्स. ठीक आहे. कॉन्स्टंटली डिवायडिंग सेल्स बोथ ऍट द रूट एपेक्स अँड शूट एपेक्स. जे आपला रूट एपेक्स होता आणि शूट एपेक्स होता, तिथे आपले कॉन्स्टंटली डिवायडिंग आहे सेल्स, ते आपले रिस्पॉन्ड करतात मेरिस्टेमॅटिक फेजला. ठीक आहे. तर इथे आपण याला हायलाइट करू. मेरिस्टेमॅटिक फेज कोणता आहे? कॉन्स्टंटली डिवायडिंग सेल्स रूट एपेक्स. त्यांचे कॅरेक्टरिस्टिक आहे हे बघा. रिच इन प्रोटोप्लाझम, लार्ज कॉन्स्पिक्युअस न्यूक्लिआय,
सेल वॉल जे आहे ते प्रायमरी आहे, थिन सेल्युलोजिक आहे विथ अबंडंट प्लाझ्मोडेस्माटल कनेक्शन्स. ठीक आहे, हे आहे फीचर्स याचे. रिच इन प्रोटोप्लाझम, लार्ज कॉन्स्पिक्युअस न्यूक्लिआय, सेल वॉल्स प्रायमरी नेचरचे आहे, थिन आहे, सेल्युलोजिक आहे, अबंडंट प्लाझ्मोडेस्माटल कनेक्शन्स आहे. ठीक आहे. नेक्स्ट, सेल्स प्रॉक्सिमल म्हणजे रूटच्या पूर्वी जे आहे सेल्स जस्ट अवे फ्रॉम द टिप ऑफ मेरिस्टेमॅटिक झोन, ते आपले कोणता फेज डिनोट करतात? फेज ऑफ इलॉंगेशन. फेज ऑफ इलॉंगेशन मध्ये जे सेल्स आहे त्यांचे काय काय कॅरेक्टरिस्टिक्स आहे हे बघा. इन्क्रीज्ड व्हॅक्युलेशन, सेल एनलार्जमेंट अँड न्यू सेल वॉल डिपॉझिशन. ठीक आहे, हे कॅरेक्टरिस्टिक्स आहे फेज ऑफ इलॉंगेशनच्या सेल्सचे. इन्क्रीज जास्ती व्हॅक्युलेशन असेल त्यांच्यामध्ये, सेलचं एनलार्जमेंट असेल आणि न्यू सेल वॉल डिपॉझिशन. ठीक आहे. आता फर्दर अवे फ्रॉम एपेक्स म्हणजे मोर प्रॉक्सिबल टू फेज ऑफ इलॉंगेशन, मेरिस्टेमॅटिक झोन होता. मग त्याच्या पहिले काय होतं? फेज ऑफ इलॉंगेशन. त्याच्या पण पहिले जे आहे तिथे बघा, तिथे जे पोर्शन ऑफ ऍक्सिस आहे ते आहे अंडरगोत आहे फेज ऑफ मॅच्युरेशन. फेज ऑफ मॅच्युरेशन जे आहे तिथे जे आपले सेल्स आहे त्यांचे काय काय कॅरेक्टरिस्टिक्स आहे हे बघा. मॅक्झिमल साईज जे आहे ते त्यांनी अचीव्ह केलेलं आहे. ठीक आहे, इन टर्म्स ऑफ वॉल थिकनिंग अँड प्रोटोप्लाझमिक मॉडिफिकेशन. वॉल थिकन झालेली आहे, प्रोटोप्लाझमिक मॉडिफिकेशन ते मॅक्झिमम झालेले आहे. आणि मोस्ट ऑफ द टिश्यूज अँड सेल टाइप्स जे आहे ते हेच फेज मध्ये राहतात. ठीक आहे, हे सगळं हे आहे, त्याला आपण म्हणतात रीडिंग इन बिटवीन द लाईन्स. आणि जे आपल्याला प्रश्न विचारतात हे असे प्रश्न जे आहेत ते रँक डिसाईड करतात. त्याला स्टार बघा है ना. आणि इथे आपण लिहून पण घेऊ इथे इम्पॉर्टंट असं इम्पॉर्टंट लिहायचं. आणि हे इम्पॉर्टंटला आपण हे करू, थोडंसं हायलाइट करू. काय इम्पॉर्टंट पॉइंट आहे? मोस्ट ऑफ द टिश्यूज अँड सेल टाइप्स आर इन. ठीक आहे, मोस्ट ऑफ द टिश्यूज अँड सेल टाइप्स आर इन, असं एक एरो बनायचं आणि लिहायचं फेज ऑफ मॅच्युरेशन. ठीक आहे, काय लिहायचं? फेज ऑफ मॅच्युरेशन. आणि हे जे मॅच्युरेशन आहे त्याला पण हायलाइट केलं आपण. ठीक आहे, तर हे आपला एक एमसीक्यू तयार झाला आहे. इम्पॉर्टंट पॉइंट आहे की ते आता प्रश्न आपल्याला काय विचारतील? मोस्ट ऑफ द टिश्यूज अँड सेल टाइप्स आर इन फेज ऑफ डॅश. आता ते डॅश मध्ये आपल्याला काहीतरी फिल करायला लागेल. काय फिल करू आपण? फेज ऑफ ते ठेवून देईल, फेज ऑफ मॅच्युरेशन, फेज ऑफ इलॉंगेशन, मेरिस्टेमॅटिक फेज, फेज ऑफ डिफरन्शिएशन, असं असं ते आपला लिहून देतात. ते असंच आपले एमसीक्यूज फॉर्म करतात ते. ठीक आहे. आणि इथे बघा आता हे जे डायग्राम आहे याच्यामध्ये सांगितलंय त्यांनी, जे जे काय आपण बघितलं आता थिअरीमध्ये ते डायग्रामॅटिकली इथे दिलं आहे. झोन्स बघा कसे आहे, ए बी सी डी ई एफ जी. ठीक आहे. आणि झोन ऑफ इलॉंगेशन आहे, झोन्स ऑफ इलॉंगेशन त्याला आपण पॅरलल लाईन टेक्निक असं डिटेक्ट करू शकतो. ए बी सी डी जे आहे एपेक्स जस्ट जे मागे आहे ते सगळ्यात जास्त इलॉंगेट झालेले आहे. म्हणजे हे बघा इथे जे दिसत ना, हे वाला पोर्शन, हे वाला, हे आणि हे हे जे चार आपले झोन्स आहे ते सगळ्यात जास्ती आपले इलॉंगेट झालेले आहे. म्हणजे हे जे झोन्स आहे ते झोन ऑफ इलॉंगेशन मध्ये आहे. आणि जे बाकीचे आहे हे बघा, जे आपले झोन ई एफ एंड जी आहेत
ते पण वाढलेले आहेत. ते बघा त्यांचा साईज पण वाढलेला आहे, पण तितका नाही वाढलेला आहे जितकं कंपेअर्ड टू ए-बी-सी-डी. ठीक आहे. म्हणजे ते जे आपले झोन्स आहे, ते कोणत्या फेजमध्ये आहे? ते फेज ऑफ मॅच्युरेशनमध्ये आहे आणि बाकीचे जे 4 फेज आहे ए, बी, सी आणि डी ते आपले एलोंगेशनमध्ये आहे. ठीक आहे. हे होतं आपलं फेजेस ऑफ ग्रोथचं टॉपिक. आता इथे बघा, ग्रोथ रेट. नेक्स्ट जे आपलं टॉपिक आहे, ते आहे ग्रोथ रेट. 3 सब टॉपिक्स बघितले आपण आतापर्यंत. ग्रोथ इनडिटर्मिनेट आहे, ग्रोथ मेजरेबल आहे. ग्रोथ जर मेजरेबल आहे, तर आपला स्टेजेस ऑफ ग्रोथ काय राहतात, फेज काय राहतात ग्रोथचे. आता आपण बघू ग्रोथ रेट म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाईम. ठीक आहे. हे इथे डेफिनेशन पण दिलेली आहे. इन्क्रीज्ड ग्रोथ पर युनिट टाइम इज टर्म्ड एज ग्रोथ रेट. ठीक आहे. इन्क्रीज्ड ग्रोथ पर युनिट टाइम. ग्रोथ रेटचं डेफिनेशन काय आहे? इन्क्रीज ग्रोथ पर युनिट टाइम. Thus, rate of growth can be expressed mathematically. An organism or a part of the organism can produce more cells in variety of ways. ठीक. कोणते कोणते वेज आहे? आता थेअरीमध्ये नाही जाऊ आपण. हे इथे बघा. हे डायग्राम सगळ्यात पहिले बघा तुम्ही. जर हे डायग्राम तुम्हाला समजला, तेव्हा थेअरी खूप सोपी जाणार. कोणते कोणते फॉर्म ऑफ ग्रोथ आहे? 2 आहे. ठीक आहे. 2 आणि एक तिसरा पण आहे. पहिले 2 बघा. अरिथमेटिक आणि जिओमेट्रिक. अरिथमेटिक मध्ये काय दिसत आहे तुम्हाला? एक सेल होता. ठीक आहे. एक सेल होता, मग ते 2 झाले. 2 पासून 3 झाले. मग 4, 5, 6 असं झालं. इथे बघा. 2, 3, 4, 5, 6. म्हणजे हे अरिथमेटिकली असं एक सेल जे आहे ते वाढत आहे. ठीक आहे. हे आपला झाला अरिथमेटिक ग्रोथ पॅटर्न. याला म्हणतात अरिथमेटिक ग्रोथ पॅटर्न. दुसरं जे आपलं ग्रोथ पॅटर्न आहे, ते आहे जिओमेट्रिक ग्रोथ पॅटर्न. जिओमेट्रिक ग्रोथ पॅटर्न जे आहे, त्याच्यामध्ये काय आहे? हे बघा. एक सेल होता. इथे एक सेल आहे. एक सेल पासून 2 सेल झाले. 2 सेल पासून 4 झाले. 4 पासून 8 झाले. 8 पासून 16 झाले. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक वेळा जे डिव्हिजन होत आहे, सेल्स डबल होत आहे. है ना? हे जे डबल होतात सेल्स, हे पॅटर्न जे आहे ग्रोथचा, त्याला पण म्हणतात जिओमेट्रिक पॅटर्न. कोणता पॅटर्न म्हणतात? जिओमेट्रिक पॅटर्न. 1, 2, 4, 8, 16 असं. ठीक आहे. तर 2 कोणते कोणते बघितले आपण? अरिथमेटिक अँड जिओमेट्रिक पॅटर्न. तिसरा हे बघा इथे. हे डायग्राम मध्ये काय दिसत आहे आपल्याला? जे आपला एक एम्ब्रिओ आहे. हे काय आहे? आपला एम्ब्रिओ आहे. हे जे ब्लू वाला आहे चेंडू, हे आहे इथे एम्ब्रिओ आपला. ठीक आहे. हे जे एम्ब्रिओ आहे, त्याच्यामध्ये हे झायगोट होता. ठीक आहे. एक फर्टिलाइज्ड एग होता, झायगोट होता. ते झायगोट डिव्हाईड झाला इथे. इथे 2 दिसत आहे तुम्हाला. 2 फ्रॅगमेंट मध्ये डिव्हाईड झालेला आहे. झायगोट डिव्हायडेड. ठीक आहे. आता हे जे आहे आपला, हे 2 फेज शो करते. जे असं नाही की फक्त अरिथमेटिक किंवा फक्त जिओमेट्रिक फेजच ते दाखवेल आपल्याला. त्याच्याने डिव्हाईड होईल. 2 फेज राहतात ते. जिओमेट्रिक फेज आणि अरिथमेटिक फेज. जिओमेट्रिक फेजमध्ये बघा, 2 होते इथे. 2 सेल्स. इथे झाले 4. इथे 4 होते. ठीक आहे. इथे पण 4 आहे. मग इथे किती झाले? 8 झाले. ठीक आहे. तर हे इथे डबल होत आहे. 1, 2, 4, 8. तर हे झालं आपलं जिओमेट्रिक फेज जिथे जे सगळे सेल्स आहेत ते डिव्हाईड करत आहे. डार्क ब्लू म्हणजे काय? केपेबल ऑफ डिव्हिजन. आणि लाईट ब्लू म्हणजे काय? लूज द कॅपॅसिटी टू डिव्हाइड. आता याच्या नंतर बघा इथे अरिथमेटिक फेज चालू होऊन जाते. आपल्याजवळ जे 8 सेल्स होते, आता ते सगळे डिव्हाईड नाही करत. त्यांच्यामध्ये काही सेल्स राहणार जे त्यांची कॅपॅसिटी लूज होऊन जाईल. ठीक आहे. डिव्हाईड करायची. तर मग त्याच्यानंतर काय होईल? अरिथमेटिक फेज चालू होईल. म्हणजे 8 जर आहे, 16 म्हणजे 17,
18, 19, 19, 20 असं होईल. ठीक आहे. हे जे आहे, हे पूर्ण जे डायग्राम आहे, ते असं आपल्याला हे शो करते आहे. ठीक आहे. की जे आपला पॅटर्न ऑफ ग्रोथ आहे, ग्रोथ रेट आहे, ते कसं राहते. आता इथपर्यंत आपण बघितलं. हे जे नेक्स्ट पार्ट आहे, त्याला आपण नेक्स्ट सेशनमध्ये घेऊ. ठीक आहे. उद्या आपण एक सेशन घेऊ. त्याच्यामध्ये आपण कव्हर करू, जे आपलं ग्रोथ रेटचा नंतरचा पार्ट वाचलेला आहे. कारण की हे खूप इम्पोर्टंट आहे. हे जे पार्ट्स आहे, ते खूप इम्पोर्टंट आहे आणि त्याला समजायला आपण असं स्किप नाही करू शकतो. ठीक आहे. चला. थँक यू.